शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था जर बळकट करायची आहे, शेतीमध्ये पिकवलेला माल त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, ही भूमिका सर्वांची आहेच. परंतु बी-बियाणे आणि खतं हे जर बोगस मिळाले, तर शेतीतून उत्पादन निघेल कसं? हा महत्त्वाचा मुद्दा आहेच आणि त्या दृष्टीने सुद्धा आज या बैठकीमध्ये तो विषय चर्चेला आला. त्यामध्ये कृषी विभाग, जिल्हा परिषदचा कृषी विभाग, शासनाचा कृषी विभाग यांनी विशेष धाड सत्र निर्माण करून प्रत्येक कृषी केंद्राला तशी भेट द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना बोगस बियाणं, बोगस कीटकनाशक हे मिळणार नाही, याची दक्षता घेण्याची आज गरज आहे. नाही, लोकप्रतिनिधी हा जनतेचा प्रतिनिधी आहे, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे. शेतकऱ्यांना जीवनदान देणे, शेतकऱ्यांचं हित जोपासणे हे लोकप्रतिनिधीचं कामच आहे. आणि त्या माध्यमातून सक्षम शेतकरी जोपर्यंत घडणार नाही, तोपर्यंत या देशाचा, या राज्याचा सर्वांगीण विकास साध्य होणार नाही. ही भूमिका निश्चितपणानं आहेच. शेतकऱ्यांच्या महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावावेत. पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं हित जोपासण्याच्या दृष्टीनं ही खरीप हंगामाची एक बैठक अति महत्त्वाची पालकमंत्र्यांनी या ठिकाणी नियोजित केली. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, खासदार सर्व उपस्थित असताना अनेक विषयावर चर्चा झालीत. पुढच्या महिन्यामध्ये शेतकरी आपली वाहीपेरी करेल. शेतकऱ्यांना बियाणं सुव्यवस्थित मिळालं पाहिजे, या भावनेतून सुद्धा चर्चा झालीत. मागील कालखंडामध्ये बोगस बियाणे आणि बोगस खते या माध्यमातून सुद्धा हा जिल्हा मोठ्या प्रमाणामध्ये बोगस बियाणाच्या बाबत आणि बोगस कीटकनाशकाच्या बाबत प्रसिद्धीस आला होता आणि त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे त्यामध्ये नुकसान झालेले आहे. बियाणे खराब असल्यामुळं उगवण शक्तीसुद्धा झाली नाहीत. अनेकांचं सोयाबीन उगवलेलं नाहीत. सोयाबीनची पिकी तशीही यावर्षी अतिशय नाजूक राहिलेली आहे आणि अशा अवस्थेत शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, या भावनेतूनच या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संकल्पित भावनेतून पूर्ण राज्यभर सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा हा संकल्प केलेला आहे, जेणेकरून 24 तास वीज शेतकऱ्यांच्या शेतीला मिळालं पाहिजे, ही भावना निश्चितच आहे. परंतु ज्या अर्थी सौर ऊर्जा प्रकल्प हा राबवण्यात आला असतानाच अनेक शेतकऱ्यांच्या आरडाओरड आहे की सौर ऊर्जा पंप लावल्यानंतर पाणी मिळत नाही, पाणी वर येत नाही, ही आरडाओरड निश्चितच आहे. म्हणून शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा विनंती आहे, ज्या अर्थी इलेक्ट्रिक मोटर पंप आम्हाला त्या कालखंडामध्ये मिळत होतं आणि त्याच आधारावर सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक मोटर पंप हे दोन्ही जर दिलं ज्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जा लागत असेल त्यांना सौर ऊर्जा, ज्या शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक पंप लागत असेल तर त्यांना इलेक्ट्रिक पंप, अशी भूमिका जर शासनाने घेतली तर शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये निश्चितपणानं कल्याण आहे. एखाद्या शेतकऱ्याजवळ शेती आहे पण शेतीमध्ये विहीर नाही, वलिताची त्यांची इच्छा आहे की वलित झालंच पाहिजे, परंतु त्याच्या शेताजवळच नाला आहे, नद आहे, त्या ठिकाणी सौर ऊर्जा पंप कामी येऊ शकत नाही. त्या भावनेतून सुद्धा त्याचा अशा शेतकऱ्यांना सुद्धा कुठंतरी दिलासा देण्याच्या दृष्टीनं ते पंप, सौर ऊर्जा पंप कामी येणार नाही, म्हणून इलेक्ट्रिक पंप देण्याची आवश्यकता आहे. त्या आधारावर सुद्धा शासनाने निर्णय घ्यावा, हीच भूमिका माझी आहे आणि शेतकऱ्यांची सुद्धा तीच भूमिका आहे. धन्यवाद.